जो 7-8 वर्षाच्या पोरांना पण हल्ली चष्मे लागायला, हा ऐकत नाही किंवा हा रडते म्हणून याला मोबाईल दिला, किंवा आई काम करायला गेले मग ते रडून आहे त्यामुळे मोबाईल देतात, आणि जेवण करत नाही म्हणून मोबाईल बघता बघता, ते तर खूप बॅड आहे माहितीये का. मोबाईल हे पॅरेंट्सनीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांना त्यांनी मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे. तर मुलं 6-7 वर्षाचे असतात किंवा त्यापेक्षा लहान असतात ना, तेव्हाच आपण त्यांना डिसिप्लिन लावू शकतो. पण त्यावेळेला पॅरेंट्स काय करतात, त्यावेळेला उलट त्यांना मोबाईल ऐकत नाहीत म्हणून मोबाईल देतात. ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत ना मोबाईलचे, स्क्रीनचे, ब्ल्यू लाईटचे, हे खूप आहेत. आता कसं पॅरेंट्सची ऍक्च्युअली खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी सवय लावली पाहिजे डिसिप्लिन, आणि त्यासाठी स्वतः पॅरेंट्सनी ते आधी फॉलो केलं पाहिजे. काही जणांमध्ये मी असं बघतो की थोडं जरी डोळे काय दुखायला लागले, ते निंबोडीची पुडी आपण म्हणू शकतो, लसणाच्या त्या लसणासारख्या ते वापरतात. ते वापरणं खरंच सेफ आहे का? डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय पेशंटनी घेऊ नये. ते आय ड्रॉप कंटिन्यू जर वापरत राहिलं पाहिजे का? बऱ्याचदा असं होतं की पेशंटला एक ड्रॉप डॉक्टरांनी दिला असं होतं आणि खूप फरक पडला, समजा तो स्टेरॉइडचा असेल तर तो पेशंट स्वतःच जातो, परत ते प्रिस्क्रिप्शन जुनं दाखवून परत घेतो, आणि मग त्याचे साईड इफेक्ट होतात, आणि मग आम्ही ते साईड इफेक्ट निस्तरत बसतो. जे आयटी मध्ये काम करतात कंटिन्यूस त्यांना स्क्रीन टाइम किंवा कॉम्प्युटर समोर ते त्यांना कंटिन्यू लागतं. एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही थोडासा ब्रेक घ्यायला पाहिजे, म्हणजे ऑफ द स्क्रीन जायचं. त्यामध्ये तुम्ही मोबाईल वापरला तरी ते शेवटी स्क्रीनच आली. 20 फीट अंतरावरती बघायचं, थोडंसं लांब, म्हणजे नजर जी तुमची मी मगाशी बोलले इथे जवळ 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 आहे ना. सो एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही 20 फीट आणि 20 सेकंड साठी बघायचं. त्यामुळे ब्लू लाईट प्रोटेक्शनचे ग्लासेस, जरी तुम्हाला नंबर नसेल, 0 नंबरचे ब्लू ब्लॉकिंग ग्लासेस मिळतात, ते तुम्ही घ्यायला पाहिजे. कॉन्टॅक्ट लेन्सेस तर ते वापरणं सेफ आहे का? हायजीन जर मेंटेन केलं तर कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणं सेफ आहे. पण जर एखाद्याला शुअर नसेल की मी हायजीन मेंटेन करू शकेल की नाही, लेन्सेसमुळे मग इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तुम्ही रांजणवाडी जसं म्हणले आय स्ट्रेन, तर ते कशामुळे होतं? तर रांजणवाडी काय माहिती का, त्याचं मेन कारण आहे की तुमच्या डोळ्यावर जर ताण पडत असेल, आय स्ट्रेन होत असेल, म्हणजे समजा तुम्हाला नंबर आहे पण तुम्ही तो नंबर युज नाही करते किंवा तुम्हाला माहितच नाहीये, एकदा झालं मग परत होणार नाही असं आहे का? ते कंटिन्यू असं नाहीये. असं आहे का? म्हणजे आता समजा मला रांजणवाडी आली, तुम्ही माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला पण होईल? ऍक्च्युली असं नाहीये, चष्मे घालतात त्यासाठी लोक स्प्रेड होऊन. तर असं आहे का? म्हणजे आय ड्रॉप जर वापरली मी तर माझे चष्मा जाईल माझा, तर असं आहे का चान्सेस? लेझरनी चष्मा कायमचा जाऊ शकतो का? नमस्कार, आदित्य टॉक्स युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण थोडं डोळ्यांविषयी बोलूयात. डोळे येणे काय असतं, परत मोतीबिंदू कशामुळे होतो, प्लस आता लांबचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही त्यामुळे चष्मा आपण घालतो, तर तो चष्मा आपण नॅचरली कसा घालू शकतो, किंवा त्या रिलेटेड आपण लेन्स वापरतात काय जण, तर ते लेन्स आपण वापरणं हे चांगलं आहे का नाही, प्लस आता जे चष्मे एलिमिनेट करण्यासाठी काय काय सर्जरीज पण आहेत, तर ते सर्जरीज करणं सेफ आहे का नाही, या रिलेटेड थोडं डिस्कशन करणार आहोत. तर चला स्वागत करूया डॉक्टर वैशाली मॅमचं. नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल? हो नक्कीच. माझं नाव डॉक्टर वैशाली खेडकर. मी डोळ्यांची डॉक्टर आहे. पिंपरीमध्ये माझं साधारण 2013 पासून मी माझं स्वतःचं क्लिनिक टाकले, पण मी जवळजवळ 2007 पासून आयच्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे मी MBBS ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, MBBS. वाव, ग्रेट. बेसिक पासून सांगू शकाल का, म्हणजे डोळ्याचं अॅनाटॉमी ऍक्च्युअली कसं असतं? ओके, डोळ्याचं अॅनाटॉमी म्हणजे आता तुम्ही जर का स्कल, ह्युमन स्कल वगैरे बघितलं असेल, यू अंडरस्टँड ना. ह्युमन स्कल म्हणजे कवटी जी असते आपली, त्याच्यामध्ये डोळ्यांसाठी 2 खोबड्या दिलेल्या असतात ना, सो त्याच्यामध्ये आपले डोळे बसवलेले असतात. सो दिसताना आपल्याला ते बदामी आकाराचे दिसतात, पण ऍक्च्युली आपण त्याला आयबॉल म्हणतो है ना. सो आयबॉल म्हणजे तो गोल असतो, आणि मग त्या आयबॉलला जर समजा आपण अर्ध कापलं, तर आय हॅव सम पिक्चर हिअर, माझ्याजवळ एक चित्र आहे, याच्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकते की त्याला जर आपण अर्ध कापलं, असं गोळा ठेवला आणि अर्ध कापलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसेल. तर हा जो पार्ट आहे त्याला कॉर्निया म्हणतात. ओके, कॉर्निया म्हणजे तुमचं जे काळं बुबुळ आहे त्याला तुम्ही कॉर्निया म्हणता है ना. तर हे दिसायला तुम्हाला बाहेरून वाटतं की हे काळं आहे, पण हे ऍक्च्युली काळं नाहीये. सो हा जो पार्ट आहे त्याला आयरिस म्हणतात. ठीक आहे. सो कॉर्निया ही आयरिस पासून थोडी लांब असते, आणि कॉर्निया तशी ऍक्च्युली ट्रान्सपरंट काचेसारखी असते. ती काचेसारखी असेल तरच आपल्याला दिसू शकतं, कारण लाईट त्याच्यामधून आत जातो है ना. आणि मग इथे एक अपर्चर असतं. जसं तुम्ही कॅमेरा वापरताय, सो कॅमेरासाठी कसं अपर्चर, ऍक्च्युली आपल्या डोळ्याची तुलना एका कॅमेराशी आपल्याला करता येईल. सो एक छोटंसं अपर्चर असतं, तिथून लाईट आतमध्ये जातो. लाईट आत गेल्यानंतर इथे लेन्स असतं. सो देवानी दिलेलं लेन्स आपण याला म्हणू शकतो. आता लेन्स आपण जनरली कॅटरॅक्ट नंतर वापरतात, त्यालाही लेन्स म्हणतात, कॉन्टॅक्ट लेन्सेसलाही लेन्स म्हणतात. पण हे लेन्स म्हणजे काय, हे देवाने ऑलरेडी आपल्याला जे दिलेले लेन्स असतं थिकनेस जवळपास सेमच असते का? म्हणजे
कशाशी? आपले नॉर्मल जे लेन्स भेटतात? नाही, हे टोटली वेगळं असतं. नॉर्मल आर्टिफिशियली बनवलेले जे लेन्सेस आहेत ते खूप वेगळे असतात. ओके, टॉपिक जसं पुढे जाईल तसं मी मे बी सांगू शकते. सो हे लेन्स फार वेगळं असतं, हे देवानी दिलेलं. सो ह्या लेन्समुळे पण आपल्याला दिसतं, म्हणजे लाईट जेव्हा कॉर्नियातून इकडे आत जातो मग हा लेन्समध्ये जातो आणि तिथून मग आतमध्ये जातो. सो हा जो पार्ट तुम्हाला दिसतो याला इथे हॉलो असतो, म्हणजे एक रिकामं असतं म्हणजे ऑयबल मध्ये. पण हा रिकामा म्हणजे काय की इथे फ्लुइड किंवा जेली लाईक एक पदार्थ भरलेला असतो, त्याला विट्रियस म्हणतात. तो सुद्धा ट्रान्सपरंट असतो. मग ह्याच्यातून लाईट आत जातो आणि मग आतमध्ये आपण जर इथं हा लेअर बघितला तर ह्याला रेटिना म्हणतात. सो लाईट जातो आणि मग रेटिनावरती पडतो आणि रेटिनावरती पण इथे एक पर्टिक्युलर छोटा पार्ट आहे, त्याला मॅक्युला म्हणतात. सो इथून आपल्याला शार्प विजन, जे सेंट्रल विजन असतं आपलं, जे मध्यभागाचं आणि शार्पनेस जो असतो विजनचा, तो याच्यामुळे येतो, मॅक्युलामुळे. मग आता इथे जो लाईट आला, लाईट पासनं इथे इमेजेस तयार झाल्या. ह्या इमेजेसचा जो डाटा आहे तो डाटा आपली ऑप्टिक नर्व म्हणून असते, जी ऍक्च्युअली ब्रेनला नेते. सो ब्रेनला जोपर्यंत डाटा जात नाही तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही, बरोबर? नुसतं डोळा असून फायदा नाही. सो ही ऑप्टिक नर्व म्हणतात याला, ही जाते ब्रेनमध्ये आणि मग त्या तशा पद्धतीने आपल्याला दिसतं. आता ह्या व्यतिरिक्त अजून जो पांढरा पार्ट आपल्याला बाहेरून दिसतो सो त्याला म्हणतात स्क्लेरा, मेडिकल भाषेमध्ये. मराठी असं वेगळं काही नाव नाही त्याला. सो स्क्लेरा म्हणतात. सो स्क्लेराच्या आतमध्ये कोराइड असतं, हे जसं कोराइड आहे, हा स्क्लेराचा लेअर आहे आणि आतमध्ये जे आहे ते मग रेटिना आहे. रेटिना जो आहे तो हे तिन्ही लेअर एकमेकांना चिटकलेले असतात. तर असं साधारण आपल्या आयचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे अॅनाटॉमी जे तुम्ही मला विचारली. अरे बापरे. येस. तर आता तुम्हाला जनरली पेशंट्स कसे येतात, म्हणजे जनरली काय कॉमन प्रॉब्लेम असतात आय रिलेटेड? ओके, कॉमन प्रॉब्लेम जर तुम्ही बघितलं ना तर मेनली आजकाल असं आहे की रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे काय, डोळ्यांचे चष्म्याचे नंबर आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हे खूप कॉमन आहे. त्यानंतर कॉमन प्रॉब्लेम जर म्हणालात तर ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस, म्हणजे काय, ॲलर्जी, सीझनल ॲलर्जी असते. कोणाला पावसाळ्यात होते, कोणाला उन्हाळ्यात, कोणाला हिवाळ्यात. पण थ्रू आउट द इयर वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या लोकांना होते, तर थ्रू आउट द इयर हे पेशंट आम्हाला असतातच. या व्यतिरिक्त व्हायरल कंजंक्टिव्हायटिस, आपण ज्याला म्हणतो ना रेड आईज किंवा डोळे आले ज्याला म्हणतात, डोळे आले. हा, सो दॅट इज ते अजून काही नाही तर व्हायरल कंजंक्टिव्हायटिस असतो. व्हायरल असू शकतो, बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस असू शकतो, हे आहे. त्यानंतर आय स्ट्रेनचे खूप सगळे पेशंट येतात. कम्प्युटर विजन सिंड्रोम, हा जर नाव तुम्ही ऐकलं असेल की आजकाल आयटी, नॉट ओनली आयटी, सगळेच लोक आजकाल मोबाईल स्क्रीन हे वापरतात. सो त्यामुळे हे लोक, त्याला पण आपण कम्प्युटर विजन सिंड्रोमच म्हणू शकतो, मोबाईल जरी वापरलं तरी. त्याचे खूप सगळे लोक असतात. ड्राय आईजचे लोक येतात, स्टाय असतात डोळ्यावरती, ते येतात. कॅटरॅक्ट, ओल्डर एज मध्ये जर तुम्ही बघितलं तर कॅटरॅक्ट पण असतात. ग्लॉकोमा पण तेवढाच कॉमन आहे. रेटिनाचे आजार पण आहेत. सो ह्या काही आहेत कॉमन गोष्टी जे पेशंट आमच्याकडे येत असतात. आता पण परत ऑडियन्सला काहीच कळलं नसेल, आपण एक एक डिस्कस करूयात. बरं, सगळ्यात पहिलं तुम्ही म्हणले, काय म्हणले होते सगळ्यात पहिलं? रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे चष्म्याचा नंबर. हा, चष्म्याचा नंबर. तर त्याचं येण्याचं कारण काय, म्हणजे आता जो हेल्दी लाईफस्टाईल जगतो, म्हणजे जो जास्त ट्रीटमेंट बघत त्याला पण चष्मा लागण्याचं म्हणजे लागू शकतात का? लागू शकतो. कसं आहे, चष्म्याचं कारण हे हेरिडिटरी पण असतं. म्हणजे तुम्ही मायोपिया जर ऐकलं असेल, मायोपिया म्हणजे काय की नियर साइटेडनेस, म्हणजे या लोकांना जवळचं दिसतं पण लांबचं दिसत नाही, जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही. हा, तर अशा केसेस ऍक्च्युली खूप आहेत म्हणजे इंडियामध्ये पण, आणि पूर्वीपासून. आता खूप प्रमाण वाढले त्याचं कम्प्युटर आणि मोबाईल आणि स्क्रीनमुळे ऍक्च्युली. तर आता तुम्ही म्हणालात की हे सगळं वापरणारे जे लोक नसतील तर त्यांनाही येऊ शकतो का? तर जर त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तशी तर येऊ शकतो, जेनेटिकली तो येऊ शकतो. अदरवाईज तर स्क्रीन युसेज हे मोठं कारण आहे, म्हणजे एनी टाईप ऑफ चष्म्याचा नंबर. तुम्ही बघत असाल आजकाल अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा चष्मे, जे की पूर्वी नसायचे, म्हणजे सो काय कारण आहे, तेच कारण आहे. आणि ते समजा आता इन केस लांबचं दिसतंय पण जवळचं दिसत नाही, याचं म्हणजे याला काय म्हणतात? हा, ह्याला म्हणायचं हायपरोपिया किंवा हायपरमेट्रोपिया, म्हणजे मेडिकल लँग्वेज मध्ये, किंवा आपल्या मराठीत म्हणायचं तर दूरदृष्टिता. इन द सेन्स दूरचं दिसतंय त्यांना, जवळचं दिसत नाही. आणि मायोपियाला आपण म्हणतो निकटदृष्टिता, म्हणजे जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. त्याचं पण सेम असतं, जेनेटिक्स. हा, जेनेटिक आहे. हो, जेनेटिक आणि स्क्रीन टाइम हे दोन्ही त्याच्यासाठी कारणीभूत आहेत असे. आणि मायोपिया म्हणजे काय, मायनस नंबर येतो. आणि हायपरमेट्रोपिया किंवा नियर साइड दूरदृष्टिता जी आहे त्याच्यामध्ये प्लस नंबर येतो असं.
ऑल्सो जास्त पुस्तकं वाचली किंवा जास्त अभ्यास केल्याने चष्मा लागतो का? हा, येस, करेक्ट. ह्याचं कारण असं आहे की जेव्हा मुलं जास्त अभ्यास करतात किंवा मग आता जास्त स्क्रीन वापरतात किंवा कम्प्युटर, आयटीचे लोक कम्प्युटरवर असतात कंटिन्युअस, तर तुमचा जो आहे ना दुनिया आहे जवळचं बघत असतात, ऑल द टाइम जवळचं बघत असतात हा. सो लांबचं ते बघत नाहीये. सो त्यामुळे लांबची दृष्टी ती जी आहे ना ती खुलत नाही. सो त्यामुळे म्हणून जे लोक जास्त अभ्यास करतात जवळच बघतात जास्त, तर त्यांची लांबची दृष्टी खुलत नाही, त्यामुळे त्यांना लांबचा नंबर लागतो. अच्छा. येस. सो येस, जास्त अभ्यास करणाऱ्या लोकांना नंबर लागू शकतो. आणि आता अभ्यास नाही करत लोक, म्हणजे करत असतील पण काही सिन्सिअर स्टुडंट करतात, पण काही लोक अभ्यास नाही करत पण काहीतरी चालू असतं. सो त्यामुळे पण कारण जवळच बघत असतात ते. सो येस, चष्माचा नंबर आहे. थोडं आपण ते आयटी जसं तुम्ही म्हणले मोबाईल स्क्रीन टाइम आयटी हे थोडं नंतर डिस्कस करूयात डीप मध्ये. परत तुम्ही दुसरा आजार जो म्हणले किंवा कॉमन ते दुसरं तुम्ही मोतीबिंदू म्हणले, राईट? हा, मोतीबिंदू होतो. येस. तर ते तुम्ही थोडं एक्सप्लेन करू शकाल? हो. मोतीबिंदू म्हणजे काय ना, ती ऍक्च्युली आहे एजिंग प्रोसेस. म्हणजे जसे आपले केसचे पांढरे होतात है ना विथ टाइम, नंतर आपल्याला स्किनवर हळूहळू सुरकुत्या यायला लागतात, तर हे एजिंग प्रोसेस आहे. तसंच कॅटरॅक्ट किंवा मोतीबिंदू हे म्हणजे काय आहे, तर आपल्या देवाने, मी मगाशी तुम्हाला अॅनाटॉमी मध्ये दाखवलं ना की देवाने दिलेलं लेन्स असतं आपल्याकडे. सो विथ टाइम काय होतं, जसं केस पांढरे होतं तसं ते लेन्स पण व्हाईट व्हायला लागतं है ना. त्याचे सायंटिफिक कारण आहेत. सो ते जर व्हाईट व्हायला लागलं तर समजा पहिले ते ट्रान्सपरंट होतं त्यामुळे लाईट सरळ आत जात होता, पण आता ते व्हाईट झालंय त्यामुळे लाईट आता जाऊ शकत नाही, त्यामुळे दिसायला कमी होतं है ना. सो त्यामुळे 60 नंतर 70 नंतर वगैरे येतो, पण आजकाल लवकरही यायला लागले मोतीबिंदू, अगेन स्क्रीन टाइम किंवा मोबाईलचा यूज त्याच्याच कारणीभूत आहे. सो मग त्या कॅटरॅक्टला आम्ही डायग्नोज करतो आणि त्याला एका विशिष्ट स्टेजला तो असताना त्याची आपल्याला सर्जरी करावी लागते कॅटरॅक्टचे. म्हणजे ते नॉर्मल, म्हणजे ते आपण जसं वय वाढत जाईल ते असं नॉर्मल कंडिशन? हा, येस. म्हणजे जवळजवळ 90% लोकांना तर कॅटरॅक्ट हा होतोच विथ टाइम है ना. सो जर लाईफस्टाईल आणि हे सगळं चांगलं असेल तर काही लोकांना खूप डिलेड होतो, पण असं खूप कमी लोक असतील की ज्यांना होतच नाही म्हणजे असं. बट इट्स अ एजिंग प्रोसेस. सो त्यामुळे विथ टाइम, आता पूर्वीच्या काळी फार उशिरा व्हायचं 80 मध्ये 90 मध्ये, पण आता त्याचं प्रमाण वाढलंय म्हणजे. सो इट हॅपन्स. सो लाईफस्टाईल खूप कारणीभूत आहे की लवकर कॅटरॅक्ट होणं आणि स्क्रीन यूज जसं आहे ते. स्क्रीन यूज ऍक्च्युली खूप मोठा कल्प्रिट आहे प्रत्येक आय डिसीजसाठी. तुम्ही जे पण मला विचारणार त्यात मी स्क्रीन टाइम डेफिनेटली तुम्हाला सांगणार, बिकॉज डायरेक्ट तुमच्या डोळ्याशी संबंध आहे ना. बरोबर. येस. तर याचा उपाय काय, म्हणजे ज्याला मोतीबिंदू झाले त्यांनी काय करावं? त्याच्यासाठी एकच उपाय आहे की तुम्हाला त्याचं ऑपरेशनच करून घ्यावं लागतं. ऍज ऑफ नाव तरी आता असे काही वेगळी ट्रीटमेंट त्याच्यासाठी अवेलेबल नाहीये. कॅटरॅक्ट झाला की तुम्हाला ते डॉक्टरकडनं, आय सर्जनकडनं करून घ्यावं लागतं. म्हणजे ते सेफ आहे का तशी सर्जरी करणं? सेफ म्हणजे बघा ना, आता ती जर तुम्ही केली नाही तर उलट तुम्हाला मग दिसणं तुमचं कायमच बंद होईल है की नाही. कारण काय होतं की कॅटरॅक्ट असा वाढत जातो ना, मग वाढत जाऊन तो अगदी नंतर ब्राऊन तपकिरी होणार, नंतर काळा होणार, आणि खूप जेव्हा पिकतं तेव्हा त्याचं रूपांतर काचबिंदूत पण होऊ शकतं. म्हणजे डोळ्यांचं त्यावेळेला प्रेशर वाढतं, डोळे लाल होतात, आणि मेन म्हणजे काय की दिसायला बंदच होतं ना पेशंटला. सेफ म्हणजे ती सर्जरी करावीच लागते, आणि सेफ तर ते डेफिनेटली आहेच आहे, कारण खूप सगळ्या नवीन कॅटरॅक्टच्या आता सर्जरीच्या मेथड पण भरपूर आलेल्या आहेत की ज्या खूप सोफिस्टिकेटेड झालेल्या आहेत. सो मी म्हणेल की खूपच सेफर आहे. म्हणजे आजच्या युगामध्ये ज्या मेथड्स आल्या त्याच्यामध्ये खूप सेफ आहे सर्जरी करणं. आता बोलताना तुम्ही एक टर्म वापरला, काचबिंदू. तर काय काचबिंदू काय ऍक्च्युअली? काचबिंदू म्हणजे काय माहिती का, की तुमच्या डोळ्यांचं प्रेशर वाढतं, आणि त्या प्रेशरचा म्हणजे त्या डोळ्यांचं जर प्रेशर, जसं मी तुम्हाला मगाशी अॅनाटॉमीत दाखवलं ना की पुढे कॉर्निया असते, मध्ये आयरिस असते, तो मध्ये एक स्पेस असतं, तर त्या स्पेसमध्ये फ्लुइड असतं. तर ते फ्लुइडचं जर प्रेशर वाढलं, खूप कारण आहेत त्याला, ते वाढलं तर ते प्रेशर हळूहळू मागे ट्रान्सफर होतं. डोळ्यामध्ये कुठे ट्रान्सफर होणार? मागे ट्रान्सफर होणार. तर मागे एक नस जी मी दाखवली, ऑप्टिक नर्व ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती प्रेशर पडतं, आणि त्यामुळे ती जी नर्व आहे, नस जी आहे ती सुकत जाते हळूहळू. आणि मी तुम्हाला काय बोलले की ती नस जाते आपल्या ब्रेनला आणि ती सिग्नल देते, तेव्हा आपल्याला दिसतं. तर ती नसच जर सुकली तर ते सिग्नल ब्रेन पर्यंत जाणारच नाही. सो त्यामुळे दिसायला कमी होतं है ना. त्यामुळे प्रेशर वाढल्यामुळे ग्लॉकोमा होतो, किंवा त्याला लेमॅन लँग्वेजमध्ये, तुमच्या लँग्वेजमध्ये त्याला काचबिंदू म्हणतात. प्रेशर कशामुळे वाढतं? प्रेशर वाढण्याचे त्या बरेच कारण आहेत. म्हणजे काय की एकतर जेनेटिकली डिटरमाइंड आहे, म्हणजे जेनेटिक कारणांमुळे ग्लॉकोमा होतो, किंवा मग बाकीचे जे कारण आहेत त्याच्यामध्ये जर कधी ट्रॉमा कोणाला झालेला असेल, ओके, किंवा ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीज आहे त्यांच्यामध्ये कधी कधी ते जे मी म्हणाले हा जो स्पेस आहे मधला त्याच्यामध्ये नवीन वेसल आल्यामुळे है ना. सो असे खूप सगळे मेडिकल कारण आहेत की ज्याच्यामुळे प्रेशर वाढू शकतं. पण जर मेजॉरिटी पार्ट जर
तुम्ही बघितला ना तर तो जेनेटिक आहे. सो साधारण 40च्या एज नंतर तो मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होतो. म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये ग्लॉकोमा कोणाला असेल तर तो तुम्हाला होण्याची शक्यता असू शकते. सो ते मेन कारण आहे. तर याच्यानंतर नंतरची कंडिशन तुम्ही रांजणवाडी जसं म्हणली आहे आय स्ट्रेन, तर ते कशामुळे होतं? तर रांजणवाडी काय माहिती का, त्याचं मेन कारण आहे की तुमच्या डोळ्यावर जर ताण पडत असेल, आय स्ट्रेन होत असेल, म्हणजे समजा तुम्हाला नंबर आहे पण तुम्ही तो नंबर यूज नाही करते किंवा तुम्हाला माहितच नाहीये की नंबर आहे, डोळ्यावर खूप ताण असेल तर होतं. किंवा मग जर हायजीन व्यवस्थित मेंटेन नसेल, आपण कुठली जनरली लोकांना डोळे चोळण्याची सवय असते, डोळ्याला हात लावायची सवय असते, सो त्याच्यामुळे पण हातातले जंतू तिथे जाऊन म्हणजे जे स्टाय जी होते ना तर ती आपल्या पापणीच्या मार्जिनवरती काही छोट्या छोट्या ग्रंथी असतात, तर त्याच्यामध्ये जो पदार्थ असतो त्याला इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झाल्यामुळे पस फॉर्म होते आणि हे होतो है ना. सो त्यामुळे हँड हायजीन जे आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. किंवा काही लोकांना हे होतं म्हणजे डोक्यामध्ये डॅन्ड्रफ वगैरे असतं, सो ते डॅन्ड्रफ पण डोळ्यावरती पडलं तर त्यांनी पण होऊ शकतं. किंवा मग जास्त फॅटी फूड जे लोक खातात त्यांना पण स्टाय होऊ शकतं. अशा लोकांना फ्रिक्वेंटली सुद्धा स्टाय होतं म्हणजे. किंवा चेहऱ्यावरती ज्यांना ऍक्ने वगैरे असतात त्याला ऍक्नेरोजिशी असं नाव आहे मेडिकल. सो त्या कंडिशन मध्ये पण तिथल्या ज्या ग्रंथी आहेत त्या इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर हे सगळे कारण आहेत स्टाय होण्याची. पण मेजर कारण जर तुम्ही पकडलात तर आय स्ट्रेन म्हणजे आय स्ट्रेन. कारण त्यामुळे काय होतं की खूप स्ट्रेन येऊन लोकल इम्युनिटी डाऊन होऊन मग तिथलेच जे आपले पॅथोजन्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते कॉज करतात. ते म्हणजे समजा एकदा झालं मग परत होणार नाही असं आहे का? ते कंटिन्यू असं नाहीये. म्हणजे जर कारण तुम्ही रिलीज केलं जसं की स्पेक्टेकल वगैरे वापर असेल आणि तो वापरायला सुरू केला तर मग शक्यता कमी होते. पण जर लाईफस्टाईल आणि बाकीच्या गोष्टी सेम राहिल्या तर परत परतही ते होऊ शकतं आणि हायजीन मेंटेन नाही केलं तर होऊ शकतं. पण कॉज रिमूव्ह केलं तर आणि डिपेंड करतं, प्रत्येकामध्येच परत परत होईल असं पण नाही, पर्सन टू पर्सन पण डिफर करतं. एखाद्याला खूप खूप होत राहतात, एखाद्याला एकदा होते परत कधी होत नाही. सो मेनली त्याच्या मागे रिझन काय ते जर शोधलं तर परत होण्याची शक्यता खूप कमी आहे. क्युअर कसं करायचं? म्हणजे क्युअर करण्यासाठी त्याला तुम्हाला एकतर डॉक्टरांना दाखवावं लागतं आणि इथे आल्यानंतर मग आम्ही काही अँटीबायोटिकचे, कारण इन्फेक्शन आहे ना ते, त्यामुळे अँटीबायोटिकचे ड्रॉप द्यावे लागतात, ऑइंटमेंट द्यावं लागतं. तुम्ही हॉट फर्मेंटेशन किंवा हॉट कंप्रेसेस ज्याला म्हणतो आपण, अगदी घरच्या घरी जर करायचं असेल, छोटी जर असेल अजून फार मोठी झालेली नसेल तर घरच्या घरी तव्यावरती कपडा गरम करून जर शेकलं तर 8-10 दिवस थोडंसं त्याला 5-7 मिनिटं चांगलं व्यवस्थित शेकलं तर ती होते. पण जर मोठी आलेली असेल तर तुमचं तुम्ही ट्रीट करत बसण्यात काही पॉईंट नाही, तुम्ही डॉक्टरांना येऊन भेटलं पाहिजे. कारण गरज असेल तर मग आम्हाला ओरली सुद्धा काही टॅबलेट द्याव्या लागतात, डिपेंडिंग ऑन की कशी आहे, मोठी आहे, छोटी आहे, काय सिम्पटम आहेत पेशंटला त्यानुसार असं. तर त्या पद्धतीने ट्रीट करता येईल. तर असं आहे का? म्हणजे आता समजा मला रांजणवाडी आली तर तुम्ही माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला पण होईल, तसं आहे का? खरं छान प्रश्न विचारलात. ऍक्च्युली असं नाहीये. काय असं तुम्हीच बघा लॉजिक काय असणार आहे ना. म्हणजे मी तुम्हाला बघितलं तर तिथून उडून तो बॅक्टेरिया डोळ्यात थोडी जाणार आहे की नाही. सो असं नाहीये. चष्मे घालतात त्यासाठी लोक, स्प्रेड होऊ नये म्हणून. तर हे स्टाय पेक्षा पण ना जे व्हायरल म्हणजे डोळे जे येतात ना लोकांचे त्या ठिकाणी हे खूप जास्त चालतं. म्हणजे सो खूप सगळे पेशंट येतात आणि म्हणतात की मी त्या पेशंट म्हणजे आमच्या घरात हा पर्सन आहे त्याच्याकडे बघितलं माझे डोळे आले, त्याचे आले होते म्हणून, है ना. तसं जर असेल तर आम्ही ऍज अ डॉक्टर आम्ही डायरेक्ट डोळ्यातच बघतो ना पेशंटच्या. सो आम्हाला आधी व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला जर आठवत असेल की मध्ये एपिडेमिक झाली होती ना मोठी, खूप सगळे पेशंट होते, तर दिवसाला आम्ही 20-20 पेशंट ते नुसते ह्याचेच बघायचो, डोळे येण्याचे जे पेशंट होते तेच बघायचो. सो डायरेक्ट बघायचो, मग मशीनवर बघणार, मग इथं आल्यावर पेशंटला ड्रॉप देताना बघणार. मग आम्हाला सो कुठल्याच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला ते झालं नाही. सो ही मिथ आहे, असं काही नाहीये की डोळ्यात बघून कुठलाही आजार ट्रान्सफर होत नाही, कुठलाच नाही आजार. चष्मे घालतात फक्त चांगला दिसण्यासाठी, स्प्रेड होऊ नये म्हणून. असं ते मिथ असल्यामुळे की बाबा मी काळा चष्मा लावला आता मला बघून दुसऱ्याला होणार नाही किंवा मी दुसऱ्याचा रेड आय बघू शकणार नाही. पण इट्स नॉट दॅट. आणि एखाद्याचा रेड आय झाला असेल आणि त्याला बाहेर दाखवायचं नसेल किंवा ते ऑड वाटतं म्हणून ते चष्मा लावला, दॅट इज ओके. पण बघितल्याने काही स्प्रेड होत नाही, स्टाय पण नाही आणि डोळे येण्याचा आजार पण नाही. डोळे येणे आणि रांजणवाडी हे वेगळं आहे ना? हे दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. डोळे येणे म्हणजे तुम्ही जनरली कशाला म्हणतात, जेव्हा डोळे लाल होतात ना, लाल होतात किंवा काही डिस्चार्ज येतो, कधी डिस्चार्ज म्हणजे असं म्युकस सारखा पदार्थ बाहेर येतो ना, कधी पांढरा येईल कधी येलो येईल. सो त्याला म्हणजे ते जे आहे ते कंजंक्टिव्हायटिस किंवा डोळे येणं, म्हणजे आमच्या भाषेत कंजंक्टिव्हायटिस, जनरल पब्लिकच्या भाषेमध्ये डोळे येणं.
असं. तर मग ते डोळे काय म्हणजे ती फोड जी मी तुम्हाला सांगितली ना, वरती फोड येतो, असा मोठाच्या मोठा फोड येतो, पेनफुल असतो, खाली येऊ शकतो, वर येऊ शकतो, पापड्यांना कुठेही येऊ शकतो, नाकाच्या साईडला येऊ शकतो, इकडच्या बाजूला येऊ शकतो, सो पापडीवर कुठेही येऊ शकतो. सो स्टाय वेगळं, डोळे येणं वेगळं. तर डोळे येणं याचं कारण काय, ते प्रिव्हियस सारखं सेम कारण? हा, डोळे येण्याचं कारण इन्फेक्शनच आहे ते. तर ते व्हायरसमुळे होऊ शकतं. ॲडिनो व्हायरस नावाचा व्हायरस असतो जनरली, म्हणजे मेजॉरिटी केसेसमध्ये, किंवा मग बॅक्टेरियल पण असू शकतो. सो व्हायरल असेल तर क्लिअर पाणी येतं, डोळे खूप लाल होतात आणि सेन्सिटिव्हिटी वाढते, म्हणजे बर्निंग सेन्सेशन वगैरे होतं. जर बॅक्टेरियल असेल तर येलो कलरचा डिस्चार्ज येतो आणि लालपणा खूपच जास्त असतो. डोळे रात्री म्हणजे सकाळी उठलात तर चिटकलेले असतात, पेन जास्त असतं त्याच्यामध्ये. तर असं बॅक्टेरियल आणि व्हायरल मध्ये तुम्ही डिफरन्स करू शकता. म्हणजे सो मेन कारण डोळे येण्याचं इन्फेक्शन, व्हायरल किंवा बॅक्टेरिया. व्हायरल किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन. हा, म्हणजे व्हायरस गेला, बॅक्टेरिया गेला तर तुम्हाला होऊ शकतं. मग ते एकाचं दुसऱ्याला का स्प्रेड होतं माहिती का? बघून स्प्रेड होत नाही. तर ज्या माणसाचे डोळे आलेले आहेत त्यांनी जर का त्याच्या डोळ्याला हात लावला आणि तोच हात त्यांनी जाता येता इकडे तिकडे लावला आणि दुसरा माणूस तिथून पास झाला, त्याला माहित नाही, त्यांनी तो हात तिथे लावला आणि मग त्यांनी पण त्याला माहिती नाही, त्यांनी डोळ्याला लावला हात. सो अशा पद्धतीने ते ऍक्च्युअली ट्रान्सफर होतं. सो म्हणून काय करायचं ना, ज्या डोळे आलेल्या माणसांनी एक तर डोळ्याला पहिले हात लावू नये. हात बाय चान्स चुकून लागला तर हात नेहमी सॅनिटायझरने ऑलवेज स्वच्छ करत राहायचं. डोळ्यातनं पाणी आलं टिश्यू पेपरने पुसायचं आणि ते डायरेक्ट फेकून द्यायचं. जर असं केलं तर मग हे स्प्रेड नाही होणार, रादर दॅन बघण्यापेक्षा. याच्या व्यतिरिक्त अजून काही कॉमन कंडिशन आहेत काय? कॉमन मध्ये अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस, जसं मी म्हटलं, सगळं अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस जी आहे ती युजली लहान मुलांमध्ये जास्त असते, म्हणजे साधारण 8 ते 13 वर्षाच्या वयांमध्ये. आजकाल थोडे लवकर पण बघायला मिळतात 6-7 वर्षाच्या मुलांमध्ये. पण अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस काय असतं माहिती का, की बाहेर धुळीची अलर्जी असते कोणाला, किंवा पोलन ग्रेन्स जे असतात, म्हणजे गार्डन वगैरे असेल आसपास पोलन ग्रेन्स जे जातात, किंवा पेट अॅनिमलचे हेअर्स, डॅन्डर वगैरे जे असतं, सो ते डोळ्यात म्हणजे सूक्ष्म असतं ना, ते जर डोळ्यात गेलं तर डोळ्यामध्ये एक प्रकारची रिॲक्शन होते. त्यामुळे परत डोळे लाल होतात, डोळे खाजवतात, है ना, पाणी येतं, बर्निंग सेन्सेशन होतं. हे सगळं अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस मध्ये होतं. सो अलर्जीसाठी पण मग तुम्हाला ट्रीट करायची असेल, आता ही गोष्ट ना सगळ्यांना काय वाटतं, डॉक्टरकडे गेलो, आज मला अलर्जी झाली, ड्रॉप दिले, पण मला 15 दिवसांनी परत आलं, मग त्यांना वाटतं अरे ड्रॉपनी काम नाही केलं किंवा डॉक्टरनी झाले ड्रॉप नाही दिले, है ना. पण अलर्जी ही कंडिशन अशी आहे की तिला परमनंट क्युअर नाहीये. तुम्हाला त्याच्याकरता जेव्हा ती होईल तेव्हा ते ड्रॉप्स घेणं आणि पहिले तर प्रिव्हेंट करणं. म्हणजे जर डोळीची अलर्जी असेल तर बाहेर जाताना चष्मा लावणं, जो पॅक गॉगल्स येतात तो लावणं, बाहेरून आलं की डोळे थोडेसे वॉश करणं, है ना. किंवा मग खूप अलर्जी असेल तर शक्यतो डोळीत जाणं टाळणं, ॲनिमल्सशी खेळणं टाळणं, गार्डनच्या आसपास न राहणं. सो हे उपाय टाळण्याकरता करायला लागतात. पण जेव्हा ती होते त्यावेळेला तुम्हाला ड्रॉप्स वापरावे लागतात, तेव्हाच ती ओके राहते. आणि सीझनल असेल तर मग त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये ती परत परत येत राहते. मग त्याची पण सिव्हिरिटी असते ना, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे, त्यानुसार आम्ही ड्रॉप्स देतो पेशंटला. आणि त्यांनी स्वतःच्या मनाने ड्रॉप घालायचे नसतात, ह्यात सुद्धा डॉक्टरकडनं ऍडवाइस घेऊनच ड्रॉप टाकायचे असतात. कारण मी हे का सांगते, कारण मी बघते ना पेशंट्स की स्वतःच काहीतरी मेडिकल मध्ये जाऊन घेणार, हे करणार, मग साईड इफेक्ट घेऊन येतात पेशंट्स. बरोबर असं. आता तुम्ही जसं म्हणजे बोलताना एक ड्राय आईज एक टर्म काढला होता, तसं ड्राय आईज हा पण एक कॉमन प्रॉब्लेम आहे, राईट? हो, ड्राय आईज हा तर खूप कॉमन आहे, आजकाल खूप कॉमन आहे. ते कशामुळे होतं? ड्राय आईज मध्ये एकतर एज हा फॅक्टर कॉमन आहे. म्हणजे पूर्वी आता समजा जसं एज वाढेल तसं ड्राय आईज व्हायचे, पण आता असं राहिलेलं नाही. आता मुलांपासून मोठ्यांपर्यंत होतंय. त्याचं मेन कारण आहे ते की स्क्रीन युसेज है ना. सो स्क्रीन युसेज जे तुम्ही करता, कम्प्युटर म्हणा, मोबाईल, टॅबलेट, व्हॉट एव्हर यू आर युझिंग, सो तुमचे डोळे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा जास्त वेळ ते उघडे राहतात, है ना. सो उघडे राहिल्यामुळे तो जो लेअर असतो इव्हॅपोरेट होतो, म्हणजे निघून जातो, है ना. आयटी मध्ये काम करणारे लोक जे असतात ते तर कंटिन्युअस काम करतात, प्लस ते एसी मध्ये पण बसलेले असतात, त्यामुळे टिअर्स जे ते इव्हॅपोरेट होत राहतात आणि त्यामुळे मग ड्रायनेस येत राहतो डोळ्यात. आता ड्रायनेस आपण कव्हर केलं, तसंच डोळ्यातनं पाणी कंटिन्यू येत असेल तर तशी पण एक कंडिशन आहे का काय? डोळ्यातून पाणी, त्याला एपिफोरा म्हणतात. सो डोळ्यातून कंटिन्युअस पाणी येण्याचे मग वेगवेगळे कारण असू शकतात. इन्फेक्शन मध्ये पण डोळ्यातून पाणी येतं. जर पेशंटला चष्मा असेल तर खूप जास्त असेल तर थोडंही बघितलं, लाईट सेन्सिटिव्हिटी वाढलेली असेल तर पाणी येऊ शकतं. सो हे वेगवेगळे कारण आहे. छोट्या मुलांमध्ये किंवा अडल्ट मध्ये पण जर का इथून जे पाणी घेऊन जाण्याच्या ज्या आपल्या नळ्या असतात त्या जर का ब्लॉक झालेल्या असतील कुठल्या कारणाने, मेनली त्या इन्फेक्शनमुळे, तर त्यावेळेला पण सारखं पाणी येत राहतं. कॉम्प्युटर रिलेटेड तुम्ही थोडं बोलू शका? म्हणजे आता आयटी मध्ये काम करतात, कंटिन्यूस त्यांना स्क्रीन टाइम किंवा कॉम्प्युटर समोर ते त्यांना कंटिन्यू लागतं, तर त्यातनं पण काही डिझीज होण्याचे चान्सेस आहे किंवा काही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का? आणि समजा इन केस
आता मी एक IT मध्ये काम करणार आहे, तर मी काय प्रिकॉशन घेतले पाहिजे जेणेकरून माझी आय हेल्थ चांगली राहावी? करेक्ट. सो डोळ्यांचा जो प्रॉब्लेम आहे ITच्या लोकांमध्ये बराच वाढलाय. सो त्याच्यामध्ये 20-20-20 रूल असं तुम्ही जर ऐकलं असेल ना, बरंच बोललं जातं त्याच्यावर. 20-20-20 रूल. ओके. सो त्याच्यामध्ये काय की एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही थोडासा ब्रेक घ्यायला पाहिजे, म्हणजे ऑफ द स्क्रीन जायचं. मग त्यामध्ये तुम्ही मोबाईल वापरला तरी ते शेवटी स्क्रीनच आली. सो कम्प्लिटली ऑफ स्क्रीन जायचं. 20 फीट अंतरावरती बघायचं थोडंसं लांब, म्हणजे नजर जी तुमची मी मगाशी बोलले इथे जवळ 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 आहे ना. सो एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही 20 फीट आणि 20 सेकंडसाठी बघायचं असं. सो हे एक केलं पाहिजे. ब्रेक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्च्युली ITच्या लोकांनी, पण ते कामात एवढे गुंतात ना की ते नाही घेत ब्रेक, त्यामुळे मग प्रॉब्लेम्स वाढतात. तर हे करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या कम्प्युटरला जे ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन येतं है ना. सो ब्ल्यू लाईट आजकाल खूप जास्त म्हणजे हार्मफुल झालाय ना डोळ्यांसाठी. सो डोळ्यांसाठी आणि इन जनरल पण, कारण ब्ल्यू लाईटची जी फ्रिक्वेन्सी असते किंवा ती वेव्हलेंथ शॉर्ट असते, त्यामुळे खूप एनर्जेटिक वेव्हज असतात त्यामुळे ब्ल्यू लाईट प्रोटेक्शनचे ग्लासेस, जरी तुम्हाला नंबर नसेल तरी 0 नंबरचे ब्ल्यू ब्लॉकिंग ग्लासेस मिळतात, ते तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ब्रेक जो तुम्हाला मध्ये असतो तर त्याच्यामध्ये थोडंसं वॉक करायचा किंवा ग्रीनरी वगैरे ऑब्झर्व करू शकता. सो त्याच्याने डोळ्याचा आय स्ट्रेन जो आहे थोडंसं रिलॅक्स व्हायला मदत होते. अदरवाईज मग डोळे खूप आय स्ट्रेन मध्ये जातात, मग फटीग, मग हेडेक, हे सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे ते लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये एक सेटिंग पण असते येल्लो मोड, म्हणजे ते पूर्ण स्क्रीन असं येल्लोइश थोडी दिसते, काय फरक पडतो का? म्हणजे तुम्ही ते कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी म्हणजे ब्राईटनेस जो आहे तो तुम्ही कमी केला ना, तर तुमच्या डोळ्यात जाणारा लाईट हा डेफिनेटली कट डाऊन होतो ना. ते स्क्रीनचं एक काम करायचं, त्याच्याने कट डाऊन होतो. प्लस आपण पण ब्ल्यू प्रोटेक्टिंग लाईट वाटली तर अजून थोडासा मग कट डाऊन होऊ शकतो. नॉट 100% बट 50-60% थोडा कट डाऊन होतो. तर ते तुमच्या डोळ्याला सुदिंग इफेक्ट देऊ शकतो. आणि त्यांनी एक रेग्युलर बेसिसवर ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप जो असतो ड्राय आय साठी, तो वापरायला हरकत नाही, कारण म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट नसतात त्या ड्रॉपचे. आणि ते जो ड्रॉप असतात ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप, ते तुमच्या टिअर्सशी अगदी 100% नाही तरी थोडेफार रिझेंबलिंग बनवलेले असतात, सो जे तुमचे डोळे मॉइस्ट ठेवायला मदत करतात. सो त्यामुळे ड्राय आईज मुळे येणारा जो फटीग आहे किंवा जे सिम्पटम आहेत ते सगळे कमी व्हायला मदत होऊन आय हेल्थ चांगली राहू शकते. येस. आता आय ड्रॉप बद्दलच बोलूया. म्हणजे आय ड्रॉप आता तुम्ही जसं म्हणले तसं आता काही जणांमध्ये मी असं बघतो की थोडं जरी डोळे काय दुखायला लागले तर ते निंबोडीची पुडी आपण म्हणू शकतो, लसणाच्या त्या लसणासारख्या दिसतात, ते वापरतात. ते वापरणं खरंच सेफ आहे का? सेफ म्हणजे काय माहिती का, सेफचा प्रश्न नाहीये, कुठल्या ठिकाणी काय वापरायचं ते महत्वाचं आहे. तर कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला लसणाची ट्यूब चालणार नाही ना. आपल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की जायचं मेडिकलमध्ये काहीतरी जे आहे ते फिक्स असं प्रत्येक गोष्टीला ती नाही ना युज होऊ शकत तुम्हाला. सो जर इन्फेक्शन झालेलं असेल आणि डॉक्टरनी प्रिस्क्राईब, म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे कोणताही ड्रॉप असो तो काहीही असो, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय पेशंटनी घेऊ नये, कारण पेशंटला नॉलेज नसतं. मेडिकल स्टोअरवाल्याला फक्त त्याच्या म्हणजे कोणत्या कंडिशनला काय द्यायचं असं खूप छोटंसं असतं, तो डॉक्टर नसतो. सो तो नुसतं तुमचा डोळा लाल झाला म्हणून तुम्हाला त्याने एखादी गोष्ट दिली आणि तुम्ही ती वापरली, सो असं नाही. म्हणजे मग तो काय होतो, मिसयूज होऊन जातो गोष्टींचा, ड्रॉप्सचा. सो नाही, म्हणजे सेफ आहे हा प्रश्न नाहीये, कुठल्या वेळेस ते वापरायला पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि नॉर्मल आय ड्रॉप जसं आता डॉक्टर पण रिकमेंड करतात, ते आय ड्रॉप कंटिन्यू जर वापरत राहिलं पाहिजे का? डिपेंड्स. तुमच्या डॉक्टरने तुम्हाला जर ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप सांगितलेले असतील तर ते तुम्ही सेफली कंटिन्युअस वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण जर अँटीबायोटिक तुमच्या इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिकचे ड्रॉप दिलेले असतील तर त्याचा एक पिरियड असतो, जोपर्यंत तुमचं इन्फेक्शन क्युअर होतं तोपर्यंतच दिलेले असतात. सो तेवढेच वापरायचे. कधी कधी काही सिव्हिअर कंडिशन्स मध्ये आम्हाला थोडेफार स्टेरॉइडचे ड्रॉप्स द्यावे लागतात, डिपेंडिंग ऑन कंडिशन, नॉट इच अँड एव्हरी कंडिशन. सो ते तर तुम्ही लॉंग टर्म वापरू शकत नाही. म्हणजे तुमच्या डॉक्टरांनी जेवढं तुम्हाला सांगितलं तेवढंच वापरा, कारण त्याचे भरपूर साईड इफेक्ट असतात. सो असं रुटीन बेसिसवर तुम्ही सगळे आय ड्रॉप एक दिला, बऱ्याचदा असं होतं की पेशंटला एक ड्रॉप डॉक्टरांनी दिला असं होतं आणि खूप फरक पडला, समजा तो स्टेरॉइडचा असेल तर तो पेशंट स्वतःच जातो, परत ते प्रिस्क्रिप्शन जुनं दाखवून परत घेतो आणि मग त्याचे साईड इफेक्ट होतात आणि मग आम्ही ते साईड इफेक्ट निस्तरत बसतो आणि खूप मोठे मोठे साईड इफेक्ट होतात. असं आहे ना, कॅटरॅक्ट होऊ शकतो स्टेरॉइडनी, ग्लोकोमा होऊ शकतो. सो कुठलाही आय ड्रॉप रेग्युलर बेसिसवर स्वतः नाही वापरायचं. जर डॉक्टरांनी सांगितलं असेल, जेवढ्या दिवसांसाठी सांगितलेलं असेल, ज्या डोसमध्ये सांगितलेलं असेल तसंच वापरायला पाहिजे. गोळ्या कसं घेतो आपण, गोळ्या सांगितल्या सकाळ संध्याकाळ घ्यायच्या तसंच घेतो ना, एखादी गोळी मिस झाली तर आपण परत काहीतरी करून ते हे करतो. सो तसंच ड्रॉप्सचं पण असतं. मग गोळ्या आपण अँटीबायोटिकच्या दिल्या म्हणून आयुष्यभर घेत बसत नाही ना. सो सेम फॉर आय ड्रॉप्स.
तर असं आहे का म्हणजे आय ड्रॉप्स जर वापरले मी तर माझे चष्मा जाईल माझा, तर असं आहे का चान्सेस? ओके, हे बघा आजच्या डेटला तरी असं ना कुठलाच आय ड्रॉप अवेलेबल नाही की ज्याने चष्म्याचा नंबर जाऊ शकेल. ओके, आता मध्ये जवळच्या नंबरसाठी म्हणून काही ड्रॉप्स निघाले होते, रिसेंटलीच गोष्ट आहे की जे टाकल्यामुळे तुम्हाला जवळच्या चष्म्याची गरज नाही, पण त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत, त्यामध्ये परत विथड्रॉ केला गेलाय तो. सो येस, सो असंच कुठल्या आय ड्रॉपनी तुमचा नंबर नाही. तसं असतं तर किती छान ना, तुम्हाला लेझर वगैरे करायची गरजच पडली नसती. ओके नाही, सो आय ड्रॉप इज नॉट फॉर तुमचे नंबर घालवण्यासाठी आय ड्रॉप नाहीये. अच्छा, हा, येस. आता तुम्ही जसं म्हणले लेझर, तर ते लेझरनी चष्मा कायमचा जाऊ शकतो का? हो, लेझर सर्जरी ज्या आहेत त्याने जाऊ शकतो. लेझर सर्जरी ज्या लेसिक वगैरे नाव तुम्ही ऐकलं असेल, सो लेसिक आहे, स्माईल आहे, नवीन टेक्निक ज्या निघालेल्या आहेत, सो त्यांनी चष्म्याचा नंबर तुमचा फुल जाऊ शकतो. पण तिने एक भीती असते, समजा आता मला समजा चष्मा आहे आणि मला एखादा लेझर म्हणजे चष्मा घालवायचा आहे, आता मी समजा एकाला सांगितलं की बाबा मला सर्जरी करायची, पण ते जास्त करून मला रिस्पॉन्स असं भेटतो की बाबा खूप रिस्क आहे, पण काही गरज नाही तुला, ते उगाच ते चष्मा घालवण्याच्या नादात दुसरा काय ते साईड इफेक्ट. अच्छा, तसं होतं का साईड इफेक्ट? ते बघा पहिल्यापासूनच तसं जर बघितलं ना तर ह्याचे काही फार साईड इफेक्ट तसे नाहीतच असं नाही, पण आता ज्या नवीन टेक्निक आल्यात, म्हणजे जर तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळीची जी टेक्निक होती ती खूप पेनफुल वगैरे असायची, म्हणजे पूर्ण कॉर्नियाचा पहिला लेअरच काढला जायचा वगैरे, मग त्याला हील व्हायला भरपूर वेळ लागायचा. मग विथ टाइम काय झालं की अजून चांगली टेक्निक आली. एका टेक्निकमध्ये काय करतो, कॉर्निया मी जे म्हटली वरचा जो ट्रान्सपरंट गोल पार्ट आहे, बुबुळ ज्याला म्हणतो, त्याचा वरचा एक लेअर काढला जातो आणि आतमध्ये लेझरनी काम केलं जातं, आणि मग झालं ते लेझर केलं की परत तो फ्लॅप लावला जातो. मग तो फ्लॅप पहिले ब्लेडनी काढायचे, आता तसं पण राहिलेलं नाहीये, आता लेझरनीच तो फ्लॅप काढतो, म्हणजे अजून सेफ झालंय. ओके, ब्लेड वापरल्यामुळे काय होतं माहिती का, की कॉर्नियामध्ये ज्या आपल्या नसा असतात, नर्व्स ज्याला म्हणतो, सो त्या कट व्हायच्या, आणि त्या कट झाल्यामुळे ड्राय आयचे सिम्पटम लेसिकच्या म्हणजे पेशंटला यायचे. सो आता जसंही लेझरनी तो फ्लॅप कट केला जातोय तसं त्या आणखीनच साईड इफेक्ट कमी झालाय. आणि जे आत्ताची लेटेस्ट टेक्निक आहे स्माईल मध्ये आम्ही जो फ्लॅप आहे ना, सो तो फ्लॅपच काढत नाही. आता काय करतो आम्ही, लेझर आतमध्ये टाकून आहे ना, एक छोटासा पार्ट जो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे कमी करायचा ना नंबर, तो जो पार्ट काढायचा आहे ना, तो आतल्या आतच काढतो आणि एक छोटंसं इन्सिजन करून त्या छोट्याशा इन्सिजन मधून तो पार्ट काढून टाकतो. सो काय झालं, नर्व कटच झाल्या नाही त्याच्यामध्ये. सो इट इज नाव इव्हन मोर बेटर. हो की नाही? सो उलटे आता काय साईड इफेक्ट कमी होत चालले. सो असं काहीच नाही, सर्जरी झाल्याच्या नंतर तुम्ही लगेचच 4-5 दिवसामध्ये तुमचं कॉम्प्युटर वर्क रिझ्यूम करू शकता, तुमचे सगळे वर्क तुम्ही रिझ्यूम करू शकता. इनफॅक्ट ज्या दिवशी सर्जरी होते तुम्ही लगेचच व्यवस्थित बघू शकता, है ना. सो असे काही मेजर साईड इफेक्ट नाही. हा, आता ज्यांचे नंबर खूप मोठे आहेत, 25, 30, 10, 12 आहे ना, किंवा 10 पर्यंत पण ठीक आहे, तर त्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीच्या सर्जरीज करायला लागतात, है ना. सो त्या केसेसमध्ये काही थोडेफार साईड इफेक्ट्स आहेत, म्हणजे पण तरीही म्हणजे एखाद्याला जर चष्मा काढून टाकायचंच असेल तर असं पण काही नाही, म्हणजे इतकं घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही जर म्हणजे ओके असाल तर कितीपर्यंत खर्च जाऊ शकतो, समजा एकाला सर्जरी करायची? आता हे कसं सर्जन टू सर्जन पण व्हॅरी करतो, है ना. सो वेगवेगळे, जसे मी वेगवेगळ्या मेथड सांगितल्या, है ना. सो तुम्ही जर स्माईलचं म्हणाल, म्हणजे जे हायएस्ट आहे, सो इट गोज अबाउट लाख, म्हणजे 1 लाखच्या वरती साधारण जातं, बाकीच्या थोड्या त्याच्यापेक्षा कमी असतात, कारण ती मशिनरी वगैरे जी इन्व्हॉल्ड आहे ना त्याच्यामध्ये ती तेवढी महाग असते, आणि त्याचे लेझर्स वगैरे सगळे वापरले जातात. येस. म्हणजे नॉर्मल लेन्स जे भेटतात, आता लेन्स कार्ड म्हणा किंवा दुसऱ्या ब्रँडचे म्हणणार, ते लेन्स देतात, ती टेम्पररी वापरायची, 1 दिवस घालायची आणि ती परत काढायची, म्हणजे रिमुवेबल लेन्स आपण म्हणू शकतो. येस, कॉन्टॅक्ट लेन्सेस. कॉन्टॅक्ट लेन्सेस, तर ते वापरणं सेफ आहे का? हा, आता हे कसं आहे माहिती का, की डिपेंड्स की तुम्ही त्याचं हायजीन कसं मेंटेन करताय. सो तुम्ही म्हणालात की डेली डिस्पोजेबल, दे आर मोर सेफ, कारण तुम्ही 1 दिवस घालता आणि रात्री परत ते काढून फेकूनच देतात डायरेक्ट. दे आर मोर सेफ, पण डिफरंट टाइप्स आहेत त्याचे, म्हणजे की बाबा मंथली डिस्पोजेबल असतात, की एक लेन्सची पेअर तुम्ही महिनाभर वापरू शकता, म्हणजे रात्री झोपताना काढून ठेवायची, सकाळी परत घालायची. काही 6 मंथली वापरू शकतात, काही इयरली पण, म्हणजे एकच पेअर तुम्हाला पूर्ण वर्षभर जाते. सो डेली डिस्पोजेबल मध्ये तो प्रश्न नाही, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रात्री ती काढून ठेवता तर त्यावेळेला तुम्ही ते हायजीन मेंटेन करता का, त्या लेन्सला व्यवस्थित स्वच्छ करून ठेवता का, दुसऱ्या दिवशी रिमूव्हल असते ना, म्हणजे रिमूव्हल जरी असली तरी तुम्ही
यूज अँड थ्रो एका दिवसाची, त्याला म्हणतात डेली डिस्पोजेबल. अच्छा. की जी तुम्ही आज घातली आणि आज सकाळी घातली, रात्री तुम्ही डस्टबिन मध्ये टाकली, त्याला म्हणायचं डेली डिस्पोजेबल. पण फक्त तेवढ्याच लेन्स अवेलेबल नाहीये. अच्छा. मंथ एक पेअर तुम्ही मंथली वापरू शकता, मंथ नंतर ती फेकू शकता. एक असं आहे की तुम्ही 15 दिवसांनी पण फेकू शकता, एक आहे की क्वार्टरली फेकू शकता, एक आहे की पूर्ण वर्षभर एकच पेअर वापरू शकता. मग 1 वर्षाने तुम्ही ती फेकू शकता. पण जी 1 वर्ष तुम्ही वापरणार आहात त्यामध्ये तुम्ही ती लेन्स रात्री जेव्हा तुम्ही काढता तेव्हा त्याला व्यवस्थित स्वच्छ करून ती परत तुमच्या त्या लेन्स केसमध्ये ठेवायची. सकाळी जेव्हा तुम्ही परत घालता त्यावेळेला परत स्वच्छ करून घालायची. तुमचे हात तेव्हा स्वच्छ हवेत, ती लेन्स केस जी आहे ती स्वच्छ हवी, तुमची जी लेन्स सोल्युशन आहे ते व्यवस्थित म्हणजे त्याची बॉटल आजूबाजूला ती स्वच्छ हवी. हायजीन जर मेंटेन केलं तर कॉन्टॅक्ट लेन्सेस घालणं सेफ आहे. पण जर एखाद्याला शुअर नसेल की मी हायजीन मेंटेन करू शकेल की नाही, तर मग त्याच्यासाठी, कारण लेन्सेसमुळे मग इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. नाही तर मग सरळ डेली डिस्पोजेबल घ्या, की रात्री फेकून द्यायची. पण मग त्या तेवढ्या कॉस्टली जातात. पण एखाद्याला ओकॅजनल यूज असेल कोणाचा तर येस डेली डिस्पोजेबल पण घेऊ शकता तुम्ही, असं आहे. सो ज्या लोकांना चष्मा बिलकुलच आवडत नाही असे लोक अगदी व्यवस्थित काळजी घेऊन ते कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात आणि वर्षानुवर्ष त्यांना काही होत नाही. किंवा खूप मोठा नंबर असेल, जाड दिसतो चष्मा, सो त्यांना ते ऑड वाटतं, सो म्हणून ते कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरतात. तर काही वर्षानुवर्ष होत नाही. फक्त हायजीन मेंटेन केलं पाहिजे आणि रात्री झोपताना काही करून लेन्स घालून झोपायचं नाही. एक वेगळ्या घालून झोपायचं नाही. एक वेगळ्या प्रकारचे लेन्सेस येतात ज्याला एक्सटेंडेड वेअर लेन्सेस म्हणतात, पण ते खूप रेअरली वापरल्या जातात. पण ते तेवढे म्हणजे पॉसिबिलिटी त्याच्यात इन्फेक्शन होण्याची असते. पण हे जे डेली मंथली डिस्पोजेबल, इयरली डिस्पोजेबल जे आहेत ना, सो ते तर तुम्ही म्हणजे रात्री झोपताना काढूनच ठेवायचे ते. तर नाही काढले तर इन्फेक्शन होऊ शकतं. तेवढा नाही. बस एवढंच तुम्हाला पाळायचं, हायजीन आणि रात्री झोपताना काढून ठेवणं सेफ आहे यूज करणं लेन्सेस. आणि डॉक्टर्स किंवा ऑप्टिशियन्स जे तुम्हाला लेन्सेस देतात ते तुम्हाला ते हायजीनचं ट्रेनिंग देतात, घालायचं कसं, काढायचं कसं, ते ट्रेनिंग आणि हायजीनचं ट्रेनिंग दिलं जातं. मला चष्मा आवडत नाहीये पण मला नंबर आहे, मग मी काय करावं? जसं मी म्हणाले त्याच्याऐवजी तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरू शकता किंवा मग ह्या ज्या सर्जरीज मी सांगितल्या ते करू शकता. म्हणजे हेच सध्या तरी ऑप्शन्स आहेत. चष्माच्या ऐवजी, चष्मा जर मला घालायचा नसेल तर कॉन्टॅक्ट लेन्सेस, आणि कायमचा घालवायचा असेल तर मग सर्जरी करून तुम्ही घालवू शकता. अदरवाईज असं काही नाहीये. म्हणजे आता खूप लोक म्हणतात की आय एक्सरसाइजेस केल्याने वगैरे नंबर जातो, डोळ्यांच्या व्यायाम, तर ह्याचे ना फ्रॉड काही असे रिझल्ट नाहीयेत. खूप सगळे लोक क्लेम करतात, पण ऍटलीस्ट आमच्या ॲलोपॅथीमध्ये असं काही रिसर्च नाहीये, असे काही प्रूफ्स नाहीयेत, असं काही लिटरेचर नाहीये की ह्या पर्टिक्युलर आय एक्सरसाइजेस केल्याने तुमचा नंबर कायमचा निघून जाईल. आय एक्सरसाइजेस तुम्ही निश्चितच करू शकता फॉर रिमुव्हिंग द आय स्ट्रेन. म्हणजे आय स्ट्रेन रिलीज करण्याकरता, डोळे रिलॅक्स होण्याकरता तुम्ही आय एक्सरसाइज करू शकता. नंबर घालवण्याकरता आमच्याकडे तरी असं काही प्रूफ नाहीये. आहे म्हणजे काय काय प्रकारचे एक्सरसाइज असतात त्यामध्ये? स्ट्रेन रिलीज करण्यासाठी जर तुम्ही म्हणत असाल आय स्ट्रेन रिलीज करण्याकरता, सो त्याच्यामध्ये आपले जे डोळे ज्या ज्या डायरेक्शनला फिरतात ना, वर खाली इकडे इकडे राऊंड फिरवणं, त्यांना वेगवेगळ्या कार्डिनल डिरेक्शन मध्ये फिरवणं है ना. नेटवरती पण तुम्हाला एक्सरसाइज मिळून जातील. किंवा आपल्या योगामध्ये एक खूप छान त्राटक नावाचं हे आहे, जर तुम्हाला माहिती असेल, फ्लेम आपण पेटवतो आणि फ्लेम कडे बघतो, सो दॅट इज ऑल्सो गुड. म्हणजे एक तर कॉन्सन्ट्रेशन साठी ते वापरलं जातं, पण ते तुमच्या डोळ्यांसाठी पण चांगलं आहे, म्हणजे डोळ्यांच्या अदरवाईज. प्लस एक अजून एक्सरसाइज असते की काहीतरी पेन्सिल अशी तुम्ही लांब पकडायची आणि त्याला हळूहळू असं जवळ आणायचं, जोपर्यंत, आता मी फास्ट दाखवते पण थोडं हळूहळू आणायचं, जवळ आणायचं, जोपर्यंत ते दोन दिसत नाही. सो त्याच्याने तुमच्या आय मसलची स्ट्रेंथनिंग पण होते. येस, आणि आय स्ट्रेन पण रिलीव्ह होतो. मला एक आय हेल्थ माझी चांगली ठेवायची, तर त्या रिलेटेड मी काय काय खाल्लं पाहिजे? डाएट आपण म्हणू शकतो, काय काय पथ्य पाळले पाहिजे? आय हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर जसं मी आताच म्हणाले, एकतर तुमची कम्प्लीट लाईफस्टाईलच चांगली पाहिजे. सो त्याच्यामध्ये एकतर लवकर उठणं, लवकर झोपणं, हे आज पूर्ण रिव्हर्स झालंय, बरोबर आहे की नाही. सो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहेत, डोळ्यांवरती स्ट्रेन वाढलाय, त्यामुळे चष्मे पण लागतात आणि एन नंबर ऑफ थिंग्स आर हॅपनिंग. सो त्यामुळे लाईफस्टाईल मध्ये जर तुम्ही म्हणाल तर एक तर सर्कॅडियन रिदम जो आपला असतो, सूर्य उगवल्यापासून झोपेपर्यंत, ज्या वेळात जे म्हणजे वेळच्या वेळेस डाएट घेणं, योग्य डाएट घेणं है ना, बाहेरचं फूड, जंक फूड वगैरे, त्याच्याने खूप सगळे इफेक्ट होतात. एक्सरसाइज करणं, ज्याच्यामुळे हॅपी हॉर्मोन्स वगैरे तयार होतात, त्यामुळे स्ट्रेस रिलीज होतो. स्ट्रेसमुळे पण आय स्ट्रेन येतो है ना, आयचे मसल आकडून जातात, हेडेक्स होतात, वेगवेगळ्या गोष्टी होतात. सो डाएट चांगलं ठेवणं. सो डाएटमध्ये सगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे फ्रुट्स आले, ग्रीन व्हेजिटेबल्स आले, त्याच्यानंतर
फायबर, ड्रायफ्रुट्स तुम्ही खाऊ शकता, स्प्राउट्स खाऊ शकता तुम्ही. व्हिटॅमिन ए असणाऱ्या गोष्टी, व्हिटॅमिन ए इज गुड फॉर आय, आहे की नाही. सो त्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये गाजर आहे, पपई आहे, जे येलो कलरचे फ्रुट्स आहेत, तर हे सगळं तुम्ही तुमच्या डाएटमध्ये रेग्युलर बेसिसवर ठेवू शकता. सो हे नॉट ओनली फॉर आईज, तर तुमच्या पूर्ण बॉडीसाठी पण ह्यानी तुमची हेल्थ चांगली राहू शकते. सो जे आपल्या पूर्ण बॉडीसाठी आहे तेच डोळ्यांसाठी पण आहे, की तुमच्या डोळ्यांची आय हेल्थ जर तुम्हाला लॉंग टर्म चांगली ठेवायची असेल तर लाईफस्टाईल ही तुमची सर्कॅडियन रिदम नुसार असली पाहिजे. सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं, मधल्या काळात स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं, एक्सरसाइज असणं, योगा असणं, प्राणायाम असणं, योग्य आहार वेळच्या वेळी जेव्हा पाहिजे त्यावेळेला, म्हणजे भूक लागली त्याप्रमाणे खाणं, बाहेरचं न खाणं, है ना, भेसळयुक्त गोष्टी किंवा एक्सेसिव्ह ऑइली गोष्टी वगैरे, जे जनरल हेल्थसाठी आहे तेच. आता तुम्ही जसं म्हणले लवकर झोपलं पाहिजे, तर जे नाईट शिफ्ट करतात त्यांना पण डोळ्याचे आजार उद्भवण्याचे चान्सेस आहेत का? हो, कारण असे येतातच ना लोक, कारण एक तर जागरण होतात त्यांची, मग त्यावेळेला ते ज्या वेळेला झोपलं पाहिजे त्यावेळेला नाही झोपू शकत. सो आय स्ट्रेन खूप असतो, ड्राय आईज तर कम्प्युटरमुळे तर वगैरे असतातच, हेडेक्स असतात त्यांना, ऍसिडिटी होते त्यांनी पण हेडेक होतं, म्हणजे बाकीचे प्रॉब्लेम तर होतातच, पण येस आयचे इश्यू सुद्धा होतात त्यांना. मेनली तर आय स्ट्रेन, लाल होणं, थकणं, स्लीपी वाटणं, हेवी वाटणं, डोळे, चष्म्याचे नंबर लागणं, येस, नाईट शिफ्ट. तर याच्या व्यतिरिक्त आता लहान पोरांबद्दल बोलूया. आता मी बघतोय जो 7-8 वर्षाच्या पोरांना पण हल्ली चष्मे लागायला, तर त्याचं कारण म्हणजे स्क्रीन टाइमच आहे, राईट? हो, ते कसं अवॉइड करू शकतो, म्हणजे आता एखाद्या पॅरेंट्स त्यांना काय केलं पाहिजे? आता काय माहिती का, मुलं 6-7 वर्षाचे असतात किंवा त्यापेक्षा लहान असतात ना, तेव्हाच तर आपण त्यांना डिसिप्लिन लावू शकतो. पण त्यावेळेला पॅरेंट्स काय करतात, त्यावेळेला उलट त्यांना मोबाईल ऐकत नाहीत म्हणून मोबाईल देतात. हे तुम्ही ऐकलं असेल, मुलगा छोटा खात नाहीये म्हणून आई त्याला नाही का, तो खात नाही म्हणून त्याला मोबाईल देते, मग आईच कुठेतरी सवय लावते किंवा पॅरेंट्सच सवय लावतात. तर पॅरेंटनी या बाबतीत खूप अवेअर होण्याची गरज आहे की ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत ना, मोबाईलचे, स्क्रीनचे, ब्ल्यू लाईटचे, हे खूप आहेत. आता आज जेव्हा आपण बघतो ना की हे एन्व्हायरमेंट मध्ये आता एवढं सगळं मेस झालंय, तेव्हा कुठे आपल्याला इम्पॉर्टन्स कळायला लागले की अरे झाडं लावले पाहिजे, अरे प्लास्टिक नाही वापरलं पाहिजे, अरे वातावरणाला म्हणजे एन्व्हायरमेंटला जपलं पाहिजे, है ना. सो हे कुठेतरी इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा लोकांना नाही कळालं आणि ते पुढे पुढे सगळं मेस करत गेले. आज त्यांना कळतंय हे असं काय होणार आहे ना, पुढे काही वर्षांनंतर लोकांना रिअलाइज होईल की अरे त्यावेळेला मोबाईल युज केल्यामुळे हे आज सगळं असं झालंय, तर मग तेव्हा ते प्रयत्न करतील. सो तसं करण्यापेक्षा तुम्ही आजच का नाही अवेअर होत, है ना. सो पॅरेंट्सची ऍक्च्युअली खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी सवय लावली पाहिजे डिसिप्लिन, आणि त्यासाठी स्वतः पॅरेंट्सनी ते आधी फॉलो केलं पाहिजे. थोडे मोठे मुलं झाले की ते पॅरेंट्सला क्वेश्चन करतात, तुम्ही का बघता, नाही की नाही. सो मुलं हे पॅरेंट्सलाच फॉलो करतात. सो त्यामुळे पॅरेंट्सनी पण आपलं स्वतःचा स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. लेट नाईट त्यांनी पण बघितलं नाही पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच बघायला पाहिजे. हा एखाद्याचा जॉबच आहे तर ते तसं मुलांना समजून सांगून ऍटलीस्ट एक्स्ट्रावालं जे आहे तर मुलं समजतील ना, आणि डिसिप्लिन येते. मग एकदा मुलं 13 वर्षाची 14 वर्षाची झाली की ते ऐकत नाहीत, मग तेव्हा तुम्ही किती मग पॅरेंट म्हणता अरे तुम्ही सांगा यांना, ऐकतच नाही आमचं, आम्ही किती सांगतो. सो ते वयच नाहीये त्यांना सांगण्याचं, ते लहान असतात तेव्हापासूनच तुम्ही त्यांना मोबाईलची सवय लावू नका, आणि मुलांना समजावून सांगा त्याचे साईड इफेक्ट की काय होतात, पुढे चालून तुम्हाला काय प्रॉब्लेम होऊ शकतो. मुलं समजतात, त्याच वेळेस सांगितलं तर समजतात, मोठं झाल्यावर नाही. ते कॉमन आहे की बाबा हा ऐकत नाही किंवा हा रडते म्हणून याला मोबाईल दिला, किंवा आई काम करायला गेले मग ते रडू नये त्यामुळे मोबाईल देतात, आणि जेवण करत नाही म्हणून मोबाईल बघता ते तर खूप बॅड आहे माहितीये का. आणि आता ह्या ऍक्च्युली आपल्या टॉपिक पेक्षा वेगळा विषय होईल, पण इन शॉर्ट जर सांगायचं तर मुलाला भूक लागली की तो बरोबर खातो. हे जबरदस्ती खाऊ घालण्यासाठी मोबाईल देणं आणि जबरदस्ती हे सगळं चुकीचं आहे ना. त्याच्यावर डिटेल कधी नंतर दुसऱ्या टॉपिकवर बोलूयात. बट मोबाईल हे पॅरेंट्सनीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मुलांना त्यांनी मोबाईल पासून दूर ठेवलं पाहिजे. 100% दूर नाही ठेवू शकत, आय अग्री, बट एक टाइम डिसाईड करून द्यायचा आणि त्यानंतर नाही म्हणजे नाही. ते मुलं ऐकतात तेव्हाच. 13-14 वर्ष ही काही डिसिप्लिन लावायचं वय नाहीये, नाही की नाही. येस. तर जसं आपण लहानपर्यंत डिस्कस केलं तसं वयोवृद्ध माणसांमध्ये पण काय, म्हणजे आता सध्या काय आजार कॉमन आहेत? आता वयोवृद्ध मध्ये म्हणाल तर जसं मी म्हणाले एजिंग प्रोसेस असल्यामुळे कॅटरॅक्ट हे सगळ्यात महत्वाचं असतं. 40 नंतर ग्लॉकोमा वगैरे होऊ शकतो. त्याच्यानंतर एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन एक टर्म आहे ते होऊ शकतं. या वयामध्ये लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर असतं, त्यामुळे डायबिटिक रेटिनोपॅथी एक आजार आहे तो होऊ शकतो. हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं. सो ब्लड प्रेशर वाढल्यामुळे होणारी रेटिनोपॅथी ते होऊ शकतं. नंतर 40 नंतर जवळचा नंबर पण यायला सुरू होतो,
प्रेस बायोपिया म्हणतात त्याला, सो तो होऊ शकतो. तर हे काही कॉमन आजार आहेत जे ओल्ड एजेस मध्ये होतात. म्हणजे विट्रियस डिजनरेशन एक होऊ शकतं, म्हणजे एज वाईज जे आहे. विट्रियस म्हणजे काय, तो जो जेली सारखा पदार्थ मी म्हणाले ना मध्ये असतो, सो तो डिजनरेट व्हायला सुरू होतो. त्याचे फायबर तर मग लोकांना फ्लोटर्स दिसायला लागतात. सो ते पण एज वाईज होणारा आजार आहे. म्हणजे तर आता ह्या फील्ड रिलेटेड काय मिथ्स आहे लोकांमध्ये, मिथ्स आणि मिसकन्सेप्शन. ओके, आता काही गोष्टी आपण जशी चर्चा केली आहे की जसं मी म्हणाले की बघून लोकांचं होतं, तर ती एक मिथ आहे. बऱ्याचदा लोक ना ऑप्टिशियनला डॉक्टर मानतात, म्हणजे ऑप्टिशियन जे आहेत ते डॉक्टर आहेत, सो त्यांच्याकडे जाऊन चेक करतात, है ना. आणि मग त्यांना म्हणजे डॉक्टर आणि ऑप्टिशियन मधला फरक न कळल्यामुळे ते ज्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे यायला पाहिजे तिथे येत नाही, किंवा मेडिकल मधनं ड्रॉप घेतात. आणि स्टेरॉइडचं जे मी म्हणाले की मेडिकल वाल्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना ड्रॉप विदाऊट प्रिस्क्रिप्शन देण्याची तशी खरं अथॉरिटी नाहीये. पण हे आपल्या इंडियातले लोक, हे फॉरेनमध्ये चालत नाही असं, बरोबर नाही की नाही. आपले लोक पण जातात, मेडिकल वाले पण देतात, आणि कितीतरी लोक स्टेरॉइड देतात आणि त्या स्टेरॉइडमुळे कॅटरॅक्ट होतो, ग्लॉकोमा होतो. सो त्यामुळे मेडिकल मधून एखादा ड्रॉप आणून आपण आजार बरा करू शकतो, ही एक मोठी मिथ आहे ना. खेड्यातले लोक काय करतात माहितीये का, की अजूनही ही प्रथा चालते. म्हणजे मी अजून एका हॉस्पिटलमध्ये जाते की जिथं रुरल एरियातले लोक येतात, की कॉर्नियाला म्हणजे ह्याच्यावरती जर एखादी काही फॉरेन बॉडी गेली किंवा काही गेलं तर ते जिभेनी काढतात. जिभेनी काढतात. सो तुम्ही विचार करा की ते काय होत असेल. तर असे इन्फेक्शन घेऊन आणि त्यांना ते नॉर्मल वाटतं, म्हणजे ही मिथ आहे त्यांची ऍक्च्युअली. सो अशा काही वेगवेगळ्या मिथ्स आहेत लोकांच्या की ज्या खूप हार्मफुल आहेत. म्हणजे असं आहे. आणि काही लोक म्हणतात की अरे बापरे, चष्मा लागला म्हणजे खूप काहीतरी मोठी गोष्ट झाली, स्टिग्मा सारखं मानतात. काही काही पॅरेंट्स खूपच टेन्शन घेतात. माझ्याकडे असे पण पॅरेंट्स बघितले की रडायला लागल्यात आया की माझ्या मुलीला मला चष्मा लागला आहे ना. पण अशी काही मोठी गोष्ट नाहीये चष्मा लागणं. ठीक आहे, तर तुमच्या लाईफस्टाईलमुळे म्हणा किंवा जेनेटिक्समुळे तुम्हाला चष्मा आलाय, पण मग त्याला त्याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे, तो थोडीच निघून जाणार. ती काही वाईट गोष्ट नाहीये ना. सो चष्मा लावू शकतो, आणि जसं की मोठं झाल्यावर तुम्हाला सर्जरी आहेतच, पण इट्स नॉट बॅड समथिंग. असे काय काय मिथ्स असतात लोकांच्या. सो असं ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये पण खूप सगळे रिसेंट ऍडव्हान्सेस भरपूर झालेले, पण त्याबरोबरच सायन्स थोडंसं ना आतल्या साईडला पण चाललंय. इन द सेन्स एकीकडे खूप बाहेरून आपण अजून काय काय करू शकतो, पेक्षा डिसीज होऊच नये ह्यासाठी आपण काय करू शकतो, है ना. किंवा कुठल्याही डिसीजचं रूट कॉज काय आहे, है ना. आता आपण जे पण डिस्कस केलं आता, सो हे जे रूट कॉजेस आहेत ते म्हणजे आता त्याच्यामध्ये आम्ही लाईफस्टाईल बद्दल बोलले, हॅबिट्स बद्दल बोलले, अल्कोहोल आहे, सिगारेट वगैरे युज करतात लोक वगैरे. पण ह्याही पेक्षा अजून काय आहे आतमध्ये रूटमध्ये की ज्यामुळे हा आजार होतो, आहे की नाही. म्हणजे एखाद्याला होतंय, म्हणजे समजा दोन भाऊ आहेत, एकाच घरात आहे, लहानपणापासून एकत्रच वाढलेत, सगळे फॅक्टर्स त्यांच्यासाठी सेम होते, डाएट सेम होतं, सगळं सेम आहे, म्हणजे अगदी जुळे ऍप पण असले तरी, पण एकाला एज रिलेटेड होते मॅक्युलर डिजनरेशन, एकाला नाही होते. सो व्हॉट इज दॅट फॅक्टर, असं काय आहे. सो ते जे मी तुम्हाला म्हटलं ना, ते कुठेतरी तुमच्या विचारांवर जातं, कुठेतरी तुमच्या सप्रेस्ड इमोशनवर जातं. ओके, सो मी जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस केलं तेव्हा मी आय बद्दल तुम्हाला सांगितलं की मी आय स्पेशालिस्ट आहे, पण मी त्याबरोबरच मी एक होलिस्टिक हिलिंग कन्सल्टंट पण आहे. ओके, येस. सो होलिस्टिक हिलिंग कन्सल्टंट म्हणजे काय की ह्या गोष्टीला होलिस्टिकली बघणं. एक आहे की बाहेरून तुम्हाला ड्रॉपची किंवा औषधांची गरज आहे, ते आपण बाहेरून देऊयात, पण असं आतमध्ये तुमचं काय आहे की ज्याच्यामुळे हा डिसीज झालाय. ओके, सो त्याच्यावर काम करणं म्हणजे कुठल्याही डिसीजच्या रूट कॉजवर काम करणं म्हणजे होलिस्टिक हिलिंग. ओके, सो ह्याच्यावर पण मी गेले 25 वर्ष म्हणजे काम करतेय, आणि त्याच्याशी रिलेटेड मी काही कोर्सेस वगैरे पण घेते. मी एक पुस्तक पण लिहिलंय त्याच्यावरती. सो आणि मी जो कोर्स घेते त्याचं नाव आहे अनलिश द डॉक्टर विदिन. म्हणजे काय की तुमच्या आतमध्ये कुठल्याही डिसीजला हील करण्याची पूर्ण पोटेन्शियल आहे. सगळ्यांना हे माहिती की माझ्या आतमध्ये हिलिंग पोटेन्शियल आहे, पण ती टॅप कशी करायची, है ना. सो त्याच्याशी रिलेटेड मी सांगते. सो मी जे म्हणाले की विचारांवर पण लोकांनी काम केलं पाहिजे, ना. त्याबरोबर काही इमोशन असतात, सप्रेस्ड इमोशन, जसं आता डोळ्यांचं आपण बोलतोय. सो एखाद्याला मी जे म्हणलं की एकाला होतं एकाला नाही होत, है ना. सो त्याची विचार करण्याची लेवल काय होती किंवा तो कसा विचार करत जातो. तुम्ही बघा, एक्झाम्पल जर मी दिलं तुम्हाला की आपण जनरली म्हणतो मला ना त्या माणसाचं तोंड बघायचं नाहीये, मला ती घाण बिलकुल आवडत नाही, है ना. मला हे बघायचं नाहीये, मला ते बघायचं नाहीये, मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, है ना. म्हणजे बघणं आपण जे म्हणतो. सो हा जो निगेटिव्ह विचार जातोय तो बघणं कशाशी रिलेटेड, डोळ्याशी रिलेटेड. सो हे जे विचार आहेत ना, हे तुमच्या बॉडीतून तुमच्याच बॉडीत निर्माण होतात ना, तुमच्याच ब्रेन मध्ये विचार होतात. सो ते विचार जे आहेत, ज्या अवयवाशी रिलेटेड तुम्ही बोलताय तिथं जाणार.
बरोबर. ओके, आणि तुम्हाला त्या अवयवाचे डिसीज करतात. सो जसं मला हे बघायचं नाहीये, ते बघायचं नाहीये, जसं तोंड बघू शकत नाहीये, सो ते सगळे विचार जे ते तुमच्या डोळ्यामध्ये सूक्ष्म रूपामध्ये जातात. विचार हे सुद्धा एक व्हायब्रेशन आहे, बरोबर. सो ते जात आहेत, सो त्याच्याने तुम्हाला डोळ्याचे आजार होतात. सो हे एक सूक्ष्म सायन्स झाला. तर हे सायन्सनी प्रूव्ह केलंय. हे एकीकडे पुढे पुढे जातोय, एकीकडे आपण आत जातोय, की असं तुमच्या वैचारिक लेवलला तुम्ही काय विचार करताय, है ना. सो मग त्यामुळे कसं स्ट्रेस, निगेटिव्ह थिंकिंगचं पण मी म्हणाली, मग तो स्ट्रेस कसा निर्माण होतो आणि त्यामुळे सगळं, है ना. सो तुम्हाला आतमध्ये पण काम करणं तेवढंच गरजेचं आहे, की जेणेकरून तुम्हाला सर्जरीची वेळ येऊ नये, जेणेकरून तुम्हाला डोळ्यामध्ये इंजेक्शन घ्यायची वेळ येऊ नये. डायबिटीस झालाय पण ऍटलीस्ट ते डायबिटिक रेटिनोपॅथी पर्यंत पोहोचू नये, किंवा डायबिटीस पण रूट पासून क्युअर करता यावा, मेडिसिन तुमचे बंद व्हावेत, है ना. सो त्याच्यासाठी पण सायन्स आतमध्ये काम करतोय. सो दॅट इज होलिस्टिक सायन्स. ओके, सो मी त्याच्यावर पण काम करते. म्हणजे तुम्ही म्हणाल अजून ऍडिशनल तुम्ही काय बोलू शकता, सो म्हणून मी ही गोष्ट मेन्शन केली. तर हे पण एक खूप मोठं सायन्स आहे आणि हे ऍक्च्युली अपकमिंग सायन्स आहे. काही वर्षांमध्ये तुम्ही बघाल, येणाऱ्या 25 वर्षांमध्ये पुढच्या, तर हे लोक मेडिसिन पेक्षा आतमध्ये जाऊन आपल्या आतमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत, इमोशनचे ब्लॉकेजेस, विचारांचे ब्लॉकेजेस आहेत, हे काढून आपण स्वतःला कसं हेल्थ देऊ शकतो, ह्याच्यावर काम करण्याचं जे सायन्स आहे ते येणार आहे पुढच्या काही वर्षात, की जेणेकरून मेडिसिनची आवश्यकता हळूहळू कमी होऊन जाईल. हे जे हॉस्पिटल्स एवढे पेशंट्सनी भरलेले आहेत की जिथे जागा पण मिळत नाही ऍडमिशन व्हायला, ते हॉस्पिटल हळूहळू खाली व्हायला लागतील आणि हे पॉसिबल आहे. हे सायन्सच करतंय. काही वर्षांपूर्वी मेडिटेशन करायला अलोपॅथिक डॉक्टर कधीच सांगायचे नाही, है ना. पण आज सगळ्यांना त्याचं महत्व कळलंय की मेडिटेशन मध्ये नेमकं होतं काय, है ना, ते कसं करायचं, है ना. सो त्या आतमध्ये ज्या इमोशन दबलेले आहेत त्या मेडिटेशन मध्ये कशा बाहेर काढायच्या, कशा रिलीज करायच्या, ह्याच्यावर कसं काम करायचं, है ना. सो हे जे सगळं सायन्स आहे हे सुद्धा आजच्या युगासाठी खूप महत्वाचं आहे. सो लोकांनी मेडिटेशन पण केलं पाहिजे, आपल्या विचारांवर काम केलं पाहिजे, आपल्या ज्या सप्रेस्ड इमोशन आहेत निगेटिव्ह त्या रिलीज केल्या पाहिजेत. हे जर सगळं केलं तर लोक खूप हेल्दी होऊ शकतात. हे जे काही ते करतायत, इतके जे सफर होत आहेत अननेसेसरी वेगवेगळ्या डिसिजेसनी, हे काही गरज नाहीये सफर होण्याची. तुम्ही जर बघितलं 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, 2000 वर्षापूर्वी किती पेशंट होते, इव्हन 500 वर्षापूर्वी काय एवढे पेशंट होते का सगळे, है की नाही. विचार करण्याची पद्धत बदलली, लोकांचं लाईफस्टाईल चेंज झालं, लोक नुसती धावाधाव करतायत, पैसा इम्पॉर्टन्ट झाला, कमर्शियलायझेशन झालं, व्हॅल्यूज कमी झाल्या आणि एथिक्स कमी झाले. या सगळ्या गोष्टींमुळे ना मेस झालंय ह्युमन ब्रेनचं, ह्युमन बॉडीचं, ह्युमन माइंडचं. त्यामुळे खूप सगळे डिसीजेस आपण अट्रॅक्ट करून ठेवलेले आहेत. तर आपल्याला त्याच्यावर काम करणं हे तेवढंच गरजेचं आहे. मेडिसिन्स तर असतीलच, पुढेही येत राहतील, पण विदाऊट मेडिसिन तुम्ही कसं ठीक करू शकता, सो ह्यावर पण लोकांनी काम केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. ओके, थँक्यू सो मच की तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवलं आणि माझे व्ह्यू एक्सप्रेस करण्याची मला संधी दिली. सो थँक्यू सो मच. थँक्यू.